सुद्धा 20 एप्रिलच्या सकाळचे 11 वाजलेले होते आणि 11 वाजता एक तरुणी घरात सांगते की मी कामावर जात आहे. कामावर जाण्यापूर्वी तिने टिफिन घेतलेला होता. टिफिन घेऊन ती घराच्या बाहेर पडते आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर ती कामावर निघालेली असते आणि कामावर गेल्यानंतर घरचेही ते देखील त्यांच्या त्यांच्या कामात गुंतून जातात. दुपारची वेळ होती. दुपार झाल्यानंतर संध्याकाळी काम सुटण्याची वेळ येते आणि काम सुटण्याची वेळ आल्यानंतर देखील जी तरुणी घराच्या बाहेर कामावरून गेली असते ती घरी काय परत येत नाही आणि घरी परत न आल्यामुळे घरचे लोक परेशान होतात. जवळपास तिची 1 तास 1.5 तास वाट पाहतात तरी देखील ती घरी येत नाही. त्यानंतर मग त्या तरुणीची जी बहीण आहे ती बहीण तिला फोन लावते. तिचा फोन लागतो. सुरुवातीला लागतो, त्याच्यानंतर पुन्हा फोन लागत नाही आणि ती फोन देखील उचलत नाही. त्यामुळे घरच्यांना प्रश्न पडला की नेमकं तरुणी गेली कुठे. आता जवळपास त्या तरुणीची वाट पाहत पाहत संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर एक असा निरोप येतो की त्यांची मुलगी त्याच गावातील एका रेसिडेन्सी स्वरूपाचंच एक लॉज आहे, त्या ठिकाणी तिचा निर्वस्त्र अवस्थेत मध्ये म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला मृतदेह आढळतो. ज्यावेळेस घरचे लोक त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिचा जे मृतदेह पाहतात त्यावेळेस एकच हंबरडा फोडला जातो. पोलीस प्रशासनाला देखील ते लॉज जे मॅनेजर आहेत ते लॉजचे मॅनेजर पोलीस प्रशासनाला बोलून घेतात. पोलीस देखील घटनास्थळी येतात आणि घटनास्थळी आल्यानंतर त्या घटनास्थळाचा पंचनामा करतात. पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाचं कृत्य त्या तरुणीसोबत झालेलं असतं. मग त्या तरुणीसोबत झालेलं कृत्य हे कोणी केलं, कशामुळे केलं आणि कशा पद्धतीने केलं. मग आता तरुणी तर ज्यावेळेस पोलीस प्रशासन हे घरच्या लोकांना विचारतात त्या तरुणीविषयी, त्यावेळेस घरचे लोक सांगतात की ती तर कामावर गेली होती, मग ह्या लॉजमध्ये आली कशी. आता ज्या पद्धतीचे प्रश्न घरच्यांना पडले होते त्याच पद्धतीचे प्रश्न पोलीस प्रशासनाला देखील पडलेले होते. कारण ही तरुणी जवळपास 22 वर्षाची तरुणी होती. त्या तरुणीच्या बाबतीत तरुणी बरोबर कोणी अजून दुसरं आलं होतं का, तिच्याबरोबर नेमकं हे कशामुळे केलं, याचा देखील आता पोलिसांना आता शोध घ्यावा लागणार होता. आता त्यानुसार पोलिसांनी आता त्या घटनास्थळाचा पंचनामा केला होता. त्या ठिकाणचे लॉजिंगचे जे आहे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते देखील त्यांनी पाहिले होते आणि ते सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यामध्ये एका तरुणाचा एक चेहरा त्यांच्या समोर आला. कारण लॉजमध्ये येताना सदरील तरुणी आणि तो व्यक्ती हे दोघंही बरोबर आले होते. त्या ठिकाणी काउंटरवर त्यांनी रूम बुक केली होती आणि रूम बुक केल्यानंतर बाहेर पडताना तो तरुण एकटाच बाहेर पडलेला होता. आता पोलिसांना मोठा प्रश्न पडला होता की हा तरुण कोण, त्याचा शोध घेणं गरजेचं होतं. त्यानुसार पोलिसांनी आता त्यांची चक्रे फिरवायला सुरुवात केली आणि चक्रे फिरवत असताना त्यांना जवळपास 6 दिवसानंतर त्या आरोपीचा शोध लागला आणि तो आरोपी ठाणे या ठिकाणी असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्याला तात्काळ त्या ठिकाणाहून अटक केली. आता सध्या त्या आरोपीला 6 दिवसांची म्हणजे जवळपास 30 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. या पोलीस कोठडीमध्ये ज्या पद्धतीने आता तो काही जबाब देणार आहे त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं आहे, त्याच्याकडून माहिती घेणं सुरू केलं आहे. मात्र या तरुणीला का संपवलं, या तरुणीचा आणि त्या व्यक्तीचा काय संबंध होता तेच आपल्याला या घटनेतून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, लोणेरे गावामध्ये पल्लवी मोरे नावाची तरुणी राहते. ही पल्लवी मोरे वय वर्ष 22 वर्षाची आहे. लोणेरे गावा परिसरात ती काम करते आणि काम करत असताना त्या ठिकाणी जो काही पैसा येत होता तो ती आपल्या घरात खर्च करते. तिचं लग्न झालेलं नव्हतं पल्लवीचं, त्यामुळे घरातील जे लोक होते तिच्या लग्नाचा हे प्रयत्न करत होते आणि लग्नाचा प्रयत्न करत असताना एक दिवस पल्लवीचं अनीस अहमद खान मलदार या व्यक्तीबरोबर संपर्क येतो. अनीस हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातला, रत्नागिरी येथे राहणारा आणि त्या ठिकाणी राहणारा असला तरी तर त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी. त्याच्यावर अनेक प्रकारचे बलात्काराचे गुन्हे आहेत, त्यानंतर हाणामारीचे गुन्हे आहेत, असं एकदम पूर्णपणे गुंडगिरी प्रवृत्तीचा. या गुंडगिरी अनीस बरोबर पल्लवीचा संपर्क आला. सुरुवातीला संपर्क आल्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. संभाषण सुरू झाल्यानंतर दोघांचं प्रेम प्रकरण देखील सुरू झालं. आता प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी दोघांचं गाठीभेटी सुरू झाल्या. दोघांचे संबंधही प्रस्थापित होऊ लागले. त्यानुसार सर्व काही सुरळीत होतं. जसा जसा काळ पुढे जाईल त्या पद्धतीनं पल्लवीला अनिशाच्या बद्दल जे काही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती होती ते कळायला सुरुवात झाली. कारण सुरुवातीला ज्यावेळेस अनिस बरोबर तिचं प्रेम प्रकरण झालेलं होतं त्यावेळेस दोघं अतिशय प्रेमाने वागत होते आणि पल्लवीला देखील अनिस हा किती चाणाक्ष आणि हुशार असल्याचं तिच्या लक्षात येत होतं.
मात्र तिच्या पाठीमागे जी पार्श्वभूमी होती ती तिला सुरुवातीला माहिती नव्हती. ज्यावेळेस तिला माहिती झाली त्यावेळेस मग दोघांमध्ये कुरबुऱ्या सुरू झाल्या आणि कुरबुरे सुरू झाल्यानंतर मग ज्या पद्धतीनं पल्लवीला वाटत होते की अनिस याने आता तिला तिची पत्नी म्हणून स्वीकार करावा, मात्र अनिस हा स्वच्छंद फिरणारा माणूस होता. त्याला एका बंधनात अडकायचं नव्हतं आणि ज्या पद्धतीनं पल्लवी त्याला आता लग्न करण्यासाठी देखील मागणी करू लागली, त्यामुळे अनिसला वाटत होते की जर आपण बंधनात अडकलो तर आपल्याला सर्वत्र फिरता येणार नाही. यापूर्वी देखील अनिस याने अशा प्रकारच्या तरुणी त्याच्या जाळ्यात फसविल्या होत्या आणि त्यानंतर देखील त्या मार्गी देखील लावलेल्या होत्या. मात्र ज्या पद्धतीनं पल्लवी फोर्स करत होती लग्नासाठी तर ते अनिसला मान्य नव्हतं. त्यामुळे अनिसने तिला 20 तारखेला आपण एकत्र येऊ आणि त्या ठिकाणी संपूर्ण चर्चा करू अशा प्रकारचे आश्वासन दिले. त्यानुसार पल्लवी ही 20 एप्रिल रोजी अनिसने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मुंबई गोवा महामार्गावर हे रेसिडेन्सी आहे लोणेरे गावामध्ये आणि त्या लोणेरे गावामध्ये रेसिडेन्सी त्या ठिकाणी येण्यासाठी तिला सांगितलेलं होतं. पल्लवी घरातून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामाला जाते म्हणून बाहेर पडली होती आणि बाहेर पडली ती कामाला न जाता थेट त्या लॉजवर गेली. लॉजवर गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अनिस यांनी 101 क्रमांकाची रूम बुक केलेली होती. त्या ठिकाणी दोघंही गेले आणि दोघंही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी बराच वेळ दोघांनी मनसोक्त आनंद घेतला आणि मनसोक्त आनंद घेतल्यानंतर त्यानंतर मग ज्या पद्धतीने पल्लवीने अनिस याला फोर्स करायला सुरुवात केली, त्याच्याबरोबर वादावादी झाली आणि वादावादी झाल्यानंतर ज्या इराद्याने अनिस त्या ठिकाणी आलेला होता की आता पल्लवीला आपल्या आयुष्यातून संपवून टाकायचं, त्याच पद्धतीने त्याने येताना धारदार शस्त्र सुद्धा सोबत आणलं होतं. मात्र पल्लवीला त्याच्या मनात जे काही आहे ते काही कळालं नाही आणि ज्यावेळेस त्या दोघांचे संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर ज्या पद्धतीनं अनिस याने पल्लवीला संपवलं त्यावेळेस पल्लवीच्या त्याच ठिकाणी मृत्यू झाला. आता ज्या पद्धतीने दोघांचे संबंध झाले होते त्यावेळेस सर्व कपडे काढण्यात आले होते. त्याच अवस्थेमध्ये अनिस याने त्या पल्लवीला त्या ठिकाणी बांधून ठेवलं. तिचा तर जीव घेतला होता परंतु हातपाय बांधून देखील त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं. त्यानंतर तो अलगदपणे त्या रूमच्या बाहेर पडला आणि रूमच्या बाहेर पडल्यानंतर तो त्या ठिकाणाहून फरार झाला. आता लॉज प्रशासन सकाळपासून रूम त्या ठिकाणी बुक केलेली होती, घरातून कोणी बाहेर आलं नव्हतं, आतमध्ये कोणी गेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना थोडा डाऊट आला. त्यामुळे त्यांनी नोकराला सांगून त्या रूमचा दरवाजा उघडण्यास सांगितलं. ज्यावेळेस त्या ठिकाणचा जो कामगार होता त्याने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर ज्या पद्धतीने समोर त्याला दृश्य दिसलं त्याला धक्का बसला. त्यानंतर त्याने मॅनेजरला सांगितलं आणि मॅनेजरला सांगितल्यानंतर मॅनेजरने पोलीस प्रशासनाला फोन केला आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आले. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणचा पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर सदरील तरुणी कोण या संदर्भात माहिती घेतली. त्यानुसार तिच्या घरच्याला देखील सांगण्यात आलं आणि घरच्यांना ही घटना ज्यावेळेस कानावर पडली त्यावेळेस ते देखील हादरून गेले. कारण ज्या पद्धतीनं पल्लवी सकाळी सांगितले होते की मी कामाला जाते, ते कामाला न जाता थेट लॉजवर पोहोचली होती. त्यामुळे तिच्या आयुष्यात अशा प्रकारची दुर्दैवी वेळ आली होती. पल्लवी हिने ज्यावेळेस अनिस बरोबर प्रेम संबंध केले त्यावेळेस जर तिची पूर्णपणे माहिती घेतली असती, त्याचं सगळं बॅकग्राऊंड पाहिलं असतं तर तिच्या आयुष्यात ही वेळ आली नसती. आता सध्या अनिसला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले, त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा मिळाली आहे. यामध्ये अजून काय माहिती उघड होती हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सध्या तरी ज्या पद्धतीने ही घटना घडली अतिशय भयंकर स्वरूपाची आहे. त्यामुळे तरुणींना विनंती आहे की ज्यावेळेस आपण प्रेम करतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती जे तरुण आहे त्याची पार्श्वभूमी पहा, तो कशा प्रवृत्तीचा आहे त्याची पूर्णपणे माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्या प्रेमात पडा. तुम्हाला लग्नच करायचं असेल तर लग्न तुमच्या आईवडिलांच्या विचाराने करा, त्यांना तुमच्या सर्व गोष्टी सांगा जेणेकरून भविष्यात तुमच्यावर संकट येणार नाही. एवढंच या आपल्याला घटनेतून सांगायचं आहे. ज्या पद्धतीने पल्लवीच्या बाबतीत घडलं ते इतर कोणत्याही तरुणीच्या बाबतीत घडू नये एवढंच ही कथा सांगण्याचा उद्देश आहे. यामध्ये आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, आता कोणाचा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही, परंतु या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे एवढंच या स्टोरीतून सांगायचं आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.